मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी व्हिजन जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्याची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपचे आणखी 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। कल्याण डोंबिवलीत युतीचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। मुकुंद पेडणेकर प्रभाग क्रमांक 26 मधून आणि महेश पाटील प्रभाग क्रमांक 27 मधून बिनविरोध विजयी झाले। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला। निवडणुकीतून माघार न घेण्याची भूमिका शहाणेंनी जाहीर केली। मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, अपक्ष लढणार असं ते म्हणाले। प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यामुळे मुकेश शहाणे नाराज होते। अतुल सावेंच्या वाहनाला काळं फासणाऱ्या प्रशांत बधाणेंनी माघार घेतलीच नाहीये। प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रशांत बधाणे निवडणूक लढणार आहेत। मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नी याच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाणे महानगरपालिकेमध्ये आई आणि मुलगा एकमेकांविरोधात लढतायत। प्रभाग 23 मधून प्रमिला केणी आणि त्यांचा मुलगा मंदार केणी शिवसेनेकडून लढणार आहेत आणि त्यामुळे आई आणि मुलगा आमने सामने आले। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 202 मधील लढत रंगतदार आहे। भाजपकडून पार्थ बावकर आणि मनसे शिवसेना उभाटा आघाडीकडून श्रद्धा जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर देण्यात आलेली आहे। तर मनसेचे नाराज उमेदवार अजित मुणगेकर आणि ठाकरेंचे नाराज उमेदवार विजय इंदुलकर अपक्ष लढणार आहेत। विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप करण्यात आला। संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही मागवल्याची माहिती आहे। राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर ते मला काय उत्तर देणार, शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झाल्याचं म्हणत राऊतांनी जोरदार टीका केली। निवडणूक आयोगावर मंत्र्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। तर सर्व आरोपींच्या फोन नंबर तपासण्याची मागणी राऊतांनी केली आहे। भूषण गगरांनी देखील या कटकारस्थानात त्यांचा सहभाग आहे का असा सवालही राऊतांनी केला। राज्यात बिनविरोध निवडणूक उमेदवार निवडून आणण्याची स्पर्धा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोप राऊतांनी केला। तर आजपर्यंत एवढे उमेदवार बिनविरोध कधीच निवडून आले नव्हते असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर गुंड पोषणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला। भाजपने हिंदू महापौर होणार असल्याचं सुरू केल्याची टीका जी आहे ती राऊतांनी केली आणि त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मुंबई मराठीची आहे, मराठी माणसाची आहे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचं राऊतांनी म्हटलं। जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुती बहुमताच्या 5 जागा निवडून आणेल असा ठाम विश्वास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला। सोलापूरमध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार बंडखोरांसोबत असल्याचं समोर आलंय। समाधान आवळेंचा बंडखोरांसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि प्रभाग 5 मधून समाधान आवळेंना भाजपकडून ते उमेदवार आहेत। निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपवर निशाणा साधला। छत्रपती संभाजीनगरच्या 2 मृत शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आणि संपूर्ण कागदपत्र सादर करूनही इलेक्शन ड्युटी लावली आणि यामुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप कुटुंबाने केला। आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। अमरावतीमध्ये तिकीट न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। नाराजीनंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली। पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 20B आणि 30A मध्ये 2 उमेदवारांनी चक्क 2 राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केलेत। विशेष म्हणजे छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरलेत। आता या उमेदवारांसमोर आणि निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 99 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले तर 1894 उमेदवार वैध ठरले।
नागपूरमध्ये भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनीच त्यांच्या घरात त्यांना कोंडलं होतं. प्रभाग 13D मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय फुले यांना एबी फॉर्म दिला होता आणि दरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोलापुरात युती असताना देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार तब्बल 22 ठिकाणी आमने-सामने आलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोलापुरात जागावाटपाचा 50-50 फॉर्म्युला अवलंबलाय आणि त्यानंतर ही दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर लढत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मुंबईत मनसेच्या 11 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. वांद्र्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. वांद्रे इथल्या प्रभाग क्रमांक 97, प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यानं नाराज मनसे पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले. भिवंडी मनपा निवडणुकीत भाजपचे सुमित पाटील यांचा प्रभाग क्रमांक 17B मधून बिनविरोध विजय झाला आणि यामुळे पद्मानगर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या इतरही घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद संपायचं नाव घेत नाही आणि यावेळी दानवेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खैरेंवर जोरदार टोला लगावला आणि यामुळे दोघांमधील नाराजी कायम असल्याची जोरदार चर्चा. कुत्र्यांवर नजर ठेवण्याचा शिक्षकांसाठीचा पर्याय मागे घेण्याची मागणी बच्चू कडूंनी केली. अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडण्याचा इशारा कडूंनी दिला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी सपत्नीक त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा केली. जळगावच्या जांभोळी इथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील सेवानिवृत्त झालेत. यावेळी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांचे डोळे देखील पाणवले होते. लांजा तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये गवा रेड्याचा वावर आढळला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. शांघंभरी पौर्णिमेसाठी 60 प्रकारच्या दुर्मिळ भाज्या पंढरपूरच्या मंडईत दाखल झाल्या. दुर्मिळ प्रकारच्या रानभाज्या केवळ वर्षातून एकदाच पंढरपूरच्या मंडईमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या. भुसावळमध्ये रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. डीवायएसपी केदार बारबोले यांनी हा इशारा दिला. दौंड बस स्थानक आणि आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर झालाय. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. माथेरानमध्ये हुतात्मा भाई कोतवाल यांच्या 86व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. जळगाव जिल्ह्यातील 268 शाळा आर्थिक अडचणीत असल्याचं समोर आले. शासनाकडून मिळणारं 20 कोटींचं अनुदान अद्याप थकीत असल्यानं संस्था चालकांनी नाराजी व्यक्त केली. तातडीनं अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त प्राचार्य अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तेलंगणातून आरोपीला ताब्यात घेतलंय. कमलाकर जागोजी धंद्रे असं अटक करण्यात आलेल्या वाहन चालकाचं नाव आहे. आरोपीला अटक केल्यानं नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं. सोलापुरात पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 71 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय तर 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. थंडीच्या कडाक्यात वाढ झाली. शिवाय सोबत दाट धुकंही पडत असल्यामुळे मनमाड, मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालंय. धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या 2 ते 10 तास उशिराने धावतात. आणि आता 10 सेकंदात 10 घडामोडी. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर.